अकोले तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करा. खासदार लोखंडे यांचे आदेश. अकोले तालुक्यातील आढळा विभागात सावरगावपाट, समशेरपूर, घोडसरवाडी, नागवाडी, टहाकारी, केळी रुमनवाडी व कोंभाळणे या गावामध्ये शनिवारी सायंकाळी गारांसह मोठी अतिवृष्टी झाल्याने कांदा तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याची पाहणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली. तसेच त्यांच्या समवेत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करावेत असे आदेश दिले. खासदार लोखंडे हे रविवारी दिवसभर आढळा परिसराच्या दौऱ्यावर होते. सकाळी 8 वाजता देवठाण येथील मोडकळीस आलेल्या काशाई माता मंदिराच्या सभामंडपाची पाहणी केली. तसेच पुढे सावरगाव पाट येथे सुरू असलेल्या सर्जुनाथ बाबा मंदिराच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर 10 वाजता समशेरपूर, घोडसरवाडी, टहाकारी, केळी रुमनवाडी, कोंभाळणे येथील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या नुकसानग्रस्त पिकांच्या बाबत खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक विभागाचे महसूल आयुक्त शांताराम गमे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व नुकसानीचे गांभीर्य अधिकाऱ्यांच्या साक्षीने त्यांच्या लक्षात आणून दिले व जास्तीत जास्त मदत या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे खासदारांनी धरला. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल व ती मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन अशी ग्वाही खासदार लोखंडे यांनी पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना दिली. या प्रसंगी खासदार लोखंडे यांच्या दौऱ्यामध्ये अकोलेचे तहसीलदार सतीश थिटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर महेंद्र वाकचौरे, तालुका कृषी अधिकारी माधव हासे, महावितरणचे शाखा अभियंता प्रीतम परिहार उपस्थित होते. या दौऱ्याचे आयोजन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख इंजिनियर बाजीराव दराडे यांनी केले होते. खासदार यांच्या समवेत तालुका प्रमुख संजय वाकचौरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख महेश देशमुख, शिवसेनेचे अकोले शहर प्रमुख गणेश कानवडे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने दोन-तीन गोष्टी आहेत. खासदार आणि आमदारामध्ये फरक आहे. खासदाराला 800 ग्रामपंचायत आहे पूर्ण मतदारसंघामध्ये आणि फिरता फिरता ज्या आता माझ्याकडे काय कार्यकर्ते आले, काय काम घेऊन आले, मला ते किती किलोमीटर आहे माझ्या घरी ते 140 किलोमीटर गाडीने घेऊन आले. माझी भूमिका आहे की मला पहिलं बोलायचं इथं की खासदार राहत नाही, मुंबईत राहतं, म्हणून मला घर करावं लागतं आणि घर करावं लागल्यामुळे लोक आता 140 किलोमीटरपर्यंत आले. परंतु ह्या गावचं वैशिष्ट्य आहे पिकाची आणि पाठपुरावा मेहनत. ह्या गावची जे मेहनतीचं फळ आहे ते आपण अल्पभूधारक जरी असेल तर मेहनतीच्या जोरावर कांदा असेल, टमाटा असेल इथून उत्पन्न करतात. आणि हे करत असताना मी 2014ला खासदार झालो, 2019ला खासदार. परंतु ह्या मतदारसंघामध्ये एक पाण्याचा पट्टा, एक बिना पाण्याचा पट्टा. आता बिना पाण्याच्या पट्ट्यामध्ये आम्ही पाण्याचा आणण्याची भूमिका दिली, पण पाण्यावाल्याच्या काही समस्या आहेत त्या देखील सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना आता मागच्या वेळेस आपल्या 3 तालुक्यामध्ये राहता आहे, नेवासा आहे आणि संगमनेर आहे, अशा 3 ठिकाणी गारपीट झाली आणि अवकाळी पावसाने तिथे आणि 3ही तालुक्यामध्ये घेतलं असताना गेल्या वेळेसचं जे अवकाळी पाऊस झाला गेल्यावर त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये एका दिवसामध्ये 65 मिलीमीटर पाऊस जर पडला तर त्या गावाला पैसे देता येतात. आता माझ्या ऐकण्यामध्ये आहे, मी आता त्यावेळेस त्या गावामध्ये 8 ब्लॉक आहे, त्यामध्ये 3ला बसले आणि 5 वंचित राहिले. नेवाशामध्ये सर्वांचे नुकसान झाले. त्या ठिकाणी 65पेक्षा 63 पडले, त्याला देता आले नाही. आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सांगितलं, साहेब सतत पाऊस झाला, आता 2 दिवसामध्ये आज 63 पडला, उद्या आणखी 20-30 पडला, ते 80%वर गेलं, 90%वर गेलं, पण त्याला मदत करता येणार नाही. मग माननीय मुख्यमंत्र्यांनी तो कायदा बदलला केला. सतत 6 दिवस जरी 65 मिलीमीटर पाऊस पडला तरी त्याला नुकसानीची भरपाई करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्या गटामध्ये बसून
जे आता सांगितलं आपण की गेल्या वेळेस आम्हाला पैसे मिळाले नाही, त्याची एक सतत 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला त्यांना नुकसान भरपाई देण्याची भूमिका हे राज्य शासनाने ठेवली.